स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी परीक्षा यामध्ये परिसर अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे। या विषयाचे एकूण 40 महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। प्रश्न पहिला, पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे? पृथ्वी आणि बुध या ग्रहांच्या मध्ये शुक्र हा ग्रह आहे। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 2, मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने सांगा। योग्य क्रम आहे मंगळ ग्रहानंतर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून। म्हणजे मंगळ ग्रहानंतर हे 4 ग्रह क्रमाने येतात। सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? उत्तर आहे नेपच्यून। नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे। प्रश्न 4, उत्तर गोलार्धात दिवस कधी मोठा असतो? याचे उत्तर आहे 22 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2 तारखेला उत्तर गोलार्धामध्ये दिवस हा मोठा असतो। बघूया पुढचा प्रश्न। चंद्रमास किती दिवसांचा असतो? तर चंद्रमास हा 28 ते 30 दिवसांचा असतो। प्रश्न 8, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे स्थितांबर। हा स्थितांबर स्तर भूपृष्ठापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। हा प्रश्न टीईटी मागील परीक्षेमध्ये विचारलेला आहे। म्हणजे ओझोन वायूचा थर असणारा थर आहे स्थितांबर। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न 9, ढग, पाऊस, धुके, वारे आणि वादळ हे हवामानाशी संबंधित सर्व घटक वातावरणाच्या कोणत्या थरात निर्माण होतात? उत्तर आहे तपांबर। तपांबर या थरामध्ये ढग, पाऊस, धुके, वारे, वादळ हे हवामानाशी संबंधित सर्व घटक निर्माण होतात। हाही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। हा पण टीईटी परीक्षेमध्ये मागील टीईटी परीक्षेमध्ये विचारलेला आहे। प्रश्न 10, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचा कोणता थर जवळ आहे? उत्तर आहे तपांबर। तपांबर हा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळ आहे आणि तो जवळजवळ 13 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपल्या भूपृष्ठापासून वातावरणाचे जे स्तर असतात त्याच्यामध्ये पहिला आहे तपांबर, त्यानंतर स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर याप्रमाणे या थरांचा क्रम लागतो। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न 11, सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्यात कोणत्या मुस्लिम स्त्री सहकारी यांनी मदत केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फातिमा शेख। फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्यामध्ये फार महत्त्वपूर्ण सहकार्य केलेलं आहे। प्रश्न 12, विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी प्राथमिक शिक्षणाची कमाल वयाची अट किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 14 वर्षाऐवजी 6 ते 18 वर्ष अशी आहे। बघा 6 ते 14 ही सर्वसामान्य मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची अट आहे। वयोवर्ष 6 ते 14 या वयामध्ये प्राथमिक शिक्षण द्यायला पाहिजे अशी अट आहे। तर विशेष गरज असलेल्या मुलांसाठी ही अट थोडी शिथिल आहे, ती 6 ते 18 अशी आपल्याला दिसते। बघूया पुढचा प्रश्न। भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे उत्तराखंड राज्यात डेहराडून या ठिकाणी भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय आहे। हाही प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। प्रश्न 14, भारतात नकाशे तयार करणारी मुख्य संस्था कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतात नकाशे तयार करण्याची मुख्य संस्था आहे। आय थिंक हा प्रश्न टीईटी 2021 मध्येच विचारला गेलेला आहे, त्यामुळे हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15, भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे सन 1767 मध्ये भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना झाली।
प्रश्न 16वा, समान उंचीचे ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? प्रश्नाचे उत्तर आहे समोच्च रेषा. समान उंचीचे जे ठिकाणे जोडल्या जातात आपल्या मॅपमध्ये त्यांना समोच्च रेषा असे म्हणतात. हे यानंतर येणारे तीनही प्रश्न अतिशय उपयुक्त आहे. यासारखे प्रश्न मागील 3 TET मध्ये यासारख्या प्रश्नांवर एक तरी प्रश्न विचारला जात आहे. पुढचा प्रश्न, समोच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार कसा असतो? नकाशामध्ये समोच्च रेषांमधील अंतर जर कमी असल्यास त्या ठिकाणाचा उतार हा तीव्र असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18वा, समोच्च रेषांमधील अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार कसा असतो? तर नकाशामध्ये जर समोच्च रेषांमधील अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार हा मंद आहे असं समजण्यात येतं. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 19वा, सर्वात जास्त उंचीचे ठिकाणे दर्शवण्यासाठी नकाशात कोणत्या रंगाचा वापर करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पिवळ्या. पिवळ्या रंगाच्या कलर वापरून नकाशात सर्व जास्त उंचीचे ठिकाणे दर्शवली जातात. प्रश्न 20वा, नकाशा तयार करण्यासाठी पूर्वी कोणती पद्धती वापरली जात होती? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रकाश छाया पद्धती. प्रकाश छाया पद्धतीचा वापर करून पूर्वी नकाशे तयार केले जात होते. त्यानंतरचा प्रश्न 21वा, महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना कधी राबवण्यात आली? तर महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेची सुरुवात 2007 या वर्षी झालेली आहे. हा पण प्रश्न मागील TET परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न उपयुक्त ठरतो. प्रश्न 22वा, आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे 21 सप्टेंबर. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा, मतदान वयोमर्यादा 21 वर्षावरून बदलून 18 वर्ष कधी करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1988 या वर्षी मतदान करण्याची जी वयोमर्यादा पूर्वीला 21 वर्ष होती ती बदलून 18 वर्ष करण्यात आली. प्रश्न 24वा, फक्त मी म्हणतो तेच खरे आहे असा विचार न करता इतरांचे म्हणणेही समजून घेणे हे सामाजिक जीवनातील कोणते मूल्य आहे? तर उत्तर आहे सहिष्णु वृत्ती. ही सामाजिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण मूल्य आहे. बघूया प्रश्न 25वा, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वृक्षांना कोणत्या वायूची आवश्यकता असते? प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वृक्षांना किंवा झाडांना कार्बन डायऑक्साईड या वायूची आवश्यकता असते. प्रश्न 26वा, उष्ण प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते? उत्तर आहे हत्ती आणि सिंह यासारखे प्राणी उष्ण प्रदेशात आढळतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा, ऋतुचक्र कसे तयार होते? उत्तर आहे पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र तयार होते. प्रश्न 28वा, पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे. माहिती असू द्या, ऑस्ट्रेलिया हा एक देश पण आहे आणि ऑस्ट्रेलिया हा एक खंड पण आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा, योग्य क्रम लावा. ओढा, नदी, ओहळ यामध्ये योग्य क्रम लावायचा आहे. तर ओहळ हे सर्वात छोटा आहे, त्यानंतर ओढा त्यापेक्षा मोठा आणि नदी सर्वात मोठी असा हा क्रम आहे. प्रश्न 30वा, बेरजेच्या चिन्हाद्वारे नकाशा सूचीत कोणते ठिकाण दर्शविले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे झरा. जर नकाशात झरा दर्शवायचा असेल तर तो बेरजेच्या चिन्हाद्वारे दर्शवला जातो. प्रश्न पुढचा. असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या मध्ये खगोलीय वस्तूचा एक पट्टा गेलेला आहे. प्रश्न 32वा,
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? हाही प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये बरेचदा विचारला गेलेला आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे. प्रश्न 33वा, मंगलयान हा भारताचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. तो कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे उपक्रम मॉम मीन्स मार्स ऑर्बिट मिशन या नावाने तो ओळखला जाते आणि मार्स ऑर्बिट मिशन 5 नोव्हेंबर 2013 ला सुरू करण्यात आले होते. या दिवशी मार्सवर मंगलयान पाठवले होते. प्रश्न 34वा, चंद्रयान-1 मोहिमेचे वर्ष कोणते? उत्तर आहे 22 ऑक्टोबर 2008 हे चंद्रयान-1 मोहिमेचे वर्ष आहे. आपल्याला याचप्रमाणे चंद्रयान-2, चंद्रयान-3 हे पण वर्ष लक्षात घ्यायचे आहे का? प्रश्न 35वा, अवकाशात जाणारे पहिले भारतीय कोण? उत्तर आहे राकेश शर्मा हे अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते आणि ते 1984 या वर्षी अवकाशात गेले होते. प्रश्न 36वा, पृथ्वीवरील काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतात? पृथ्वीवरील काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. हा प्रश्नही अलीकडील टीईटी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? उत्तर आहे पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. प्रश्न 38वा, जगात शांतता नांदावी म्हणून आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या शहरात 60 देशातील नाण्यांपासून बनवलेली घंटा वाजवून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे युनोचे कार्यालय असलेल्या न्यूयॉर्क या शहरामध्ये ही घंटा आहे आणि ती आंतरराष्ट्रीय शांतता दिवशी वाजवली जाते. पुढचा प्रश्न आहे 39वा, पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या स्थानावर आहे. त्यानंतरचा प्रश्न 40वा, पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते? पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हा आपल्या मालिकेतील आजचा शेवटचा प्रश्न आहे. आपल्याला हे प्रश्न आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक मित्रांकडे हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.